Hello students, in last video we have completed the chapter biomolecules. Now we have to study the next chapter, that is the cell division. Okay, the next chapter, that is the cell division. Now first of all, what is mean by the cell और सेल किसे कहते हैं हम, ओके, और उसका डिवीजन कैसे होता है. ओके, life of all multicellular organism starts from single cell, that is the zygote. जी पण लाईफ आहे ती कुठून स्टार्ट होते, सिंगल सेलनी स्टार्ट होते. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सची, दॅट इज द सिंगल सेल, ज्याला म्हटलं जातं झायगोट म्हटलं जातं. ओके, now growth of every living organism depends on cell division. आता प्रत्येक ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ आहे ती कशावर डिपेंड्स असते, ग्रोथवर डिपेंड असते. ओके, तर ग्रोथ होईल तेव्हाच काय होईल की त्याची सेल डिव्हिजन होईल, किंवा सेल डिव्हिजन होईल तेव्हाच त्याची काय होईल, ग्रोथ होईल. ओके, द ग्रोथ ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन द सेल डिव्हिजन. सेल ग्रोथ जी आहे ही सेल डिव्हिजनवर डिपेंड असते प्रत्येक ऑर्गॅनिझम्सची. as stated in the cell theory, every cell arises from the pre-existing cell. तर जसं की सेल थेअरीमध्ये म्हटलेलं आहे की की प्रत्येक सेल जो आहे तो कुठून तयार होतो, पहिल्या सेलपासून. जो पहिला जो सेल आहे, ओके, प्री एक्झिस्टिंग जो सेल आहे त्याच्यापासून नवीन सेल तयार होतो, असं सेल थेअरीमध्ये म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जो टॉपिक आहे आपल्याला, दॅट इज द सेल सायकल. ओके, सेल सायकल. आता सेल सायकल काय आहे, तर इट इज द सिरीज ऑफ चेंजेस और सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑकरिंग इन लाईफ ऑफ अ डिवायडिंग सेल. इट इज कॉल्ड ॲज एन अ सेल सायकल. सेल सायकल कशाला म्हटलेलं आहे, हे काय होतात, ए सिरीज ऑफ चेंजेस होतात, म्हणजे खूप सारे असे सिरीज असतात ज्याच्यामुळे काय होतात, चेंजेस होतात किंवा सिक्वेन्शियल इव्हेंट्स असतात. सिक्वेन्शियल इव्हेंट्स म्हणजे काय की एकानंतर एक जे इव्हेंट्स होतात त्याला म्हणतो आपण सिक्वेन्शियल इव्हेंट्स होतात. कुठे होतात हे, ऑकरिंग इन लाईफमध्ये होतात ऑफ अ डिवायडिंग सेल. जी डिवायडिंग सेल आहे ज्याच्यामध्ये काय होतात, सिरीज ऑफ चेंजेस होतात, म्हणजे खूप पुष्कळ सारे जे आहे बदल होतात किंवा सिक्वेन्शियल इव्हेंट्स होतात किंवा एकानंतर एक असे काय होतात इव्हेंट्स होतात. कोणामध्ये, डिवायडिंग सेलमध्ये. त्यालाच काय म्हटलं जातं, सेल सायकल म्हटलं जातं, त्यालाच म्हटलं जातं सेल सायकल. नाव त्याच्या नेक्स्ट पार्ट आहे, दॅट इज द फेजेस ऑफ सायकल. आता सेल सायकल आपल्याला समजलेली आहे की या ज्या डिवायडिंग सेल आहे त्या डिवायडिंगमध्ये जे सिरीज ऑफ चेंजेस होतात, म्हणजे चेंजेस होतात लिव्हिंग सेलमध्ये, डिवायडिंग सेलमध्ये, किंवा सिक्वेन्शियल इव्हेंट्स होतात डिवायडिंग सेलमध्ये, त्यालाच काय म्हणतो आपण, सेल सायकल म्हणतो. ओके, तर फेज त्याच्यानंतर आहे, दॅट इज द फेजेस ऑफ सायकल. कोणत्या कोणत्या फेजेस आहेत त्याच्या सायकलच्या, तर दोन फेज आहे, दॅट इज द इंटरफेज अँड द एम फेज. देअर आर टू फेजेस ऑफ सेल सायकल, दॅट इज द interphase and M phase. Now first of all we have to see the first, that is the interphase. Interphase कोणाला म्हटलेलं आहे, that is the stage between two successive cell divisions. ओके, तर इंटरफेज जी आहे, पहिली जी फेज आहे दॅट इज द इंटरफेज. द पहिल्या फेज कोणाला म्हटलेलं आहे, ही जी स्टेज आहे ही कोणाच्या मधात होते, दोन सक्सेसिव्ह सेल डिव्हिजनच्या मधात. ओके, जे एकानंतर एक ज्या दोन सेल डिव्हिजन होते त्या सेल डिव्हिजनच्या मधातली जी फेज आहे त्याला म्हटलं जातं इंटरफेज म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर द लॉंगेस्ट फेज ऑफ सेल सायकल. ही काय असते, लॉंगेस्ट फेज असते सेल सायकलची, म्हणजे सगळ्यात जास्त सेल जो आहे या फेजमध्ये राहत असतो, दॅट इज द इंटरफेजमध्ये. ओके, त्याच्यानंतर ड्युरिंग दिस इंटरफेज सेल इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह अँड प्रिपेअर्स इटसेल्फ फॉर सेल डिव्हिजन. तर या इंटरफेजच्या दरम्यान काय होत असतं की सेल काय असतो, मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतो. मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतो म्हणजे काय की जे मेटाबोलाइट्स आहेत ते काय होतात या सेलमध्ये तयार होत असतात, ॲक्टिव्ह असतात. त्याच्यानंतर ती जी सेल आहे ती कशाला प्रिपेअर करत असते, की जी नेक्स्ट सेल डिव्हिजन आहे त्याच्यासाठी ते प्रिपेअर करत असते. कधी, या इंटरफेजच्या मधात. ओके, तर इंटरफेजमध्ये काय होतं की ही जी सेल आहे ही काय असते, मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते आणि
स्वतःला सेल डिव्हिजन करण्याकरता काय करत असते, प्रिपेअर करत असते किंवा तयार करत असते ती सेल स्वतःला. ओके, नाव दिस इज द इंटरफेज. आता या इंटरफेजचे 3 सब फेजेस आहेत. ओके, या इंटरफेजचे 3 सब फेजेस आहेत. 3 सब फेजेस आर देअर. फर्स्ट इज द G1 फेज और फर्स्ट गॅप पिरियड और फर्स्ट ग्रोथ पिरियड. ओके, तर 3 सब फेजेस आहे इंटरफेजच्या. तर त्याच्यातली पहिली जी आहे दॅट इज द कोणती आहे, G1 फेज म्हटलं जातं त्याला, किंवा और फर्स्ट गॅप पिरियड म्हटलं जातं त्याला, किंवा और फर्स्ट ग्रोथ पिरियड सुद्धा म्हटलं जातं. ओके, तर या पहिल्या फेजमध्ये सब फेजमध्ये काय होतं की फेज ऑफ सिंथेसिस ऑफ RNA. ओके, तर या फेजमध्ये काय होतं, सिंथेसिस म्हणजे RNA तयार होतात. ओके, कोणते कोणते RNA तयार होतात, जसं की mRNA दॅट इज द मेसेंजर RNA, rRNA दॅट इज द रायबोझोमल RNA अँड tRNA दॅट इज द ट्रान्सफर RNA. ओके, हे mRNA, rRNA आणि tRNA आपण बायोमॉलिक्युल्समध्ये त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. ओके, तर हे जे mRNA दॅट इज द मेसेंजर RNA, rRNA दॅट इज द रायबोझोमल RNA आणि जे tRNA आहे दॅट इज द ट्रान्सफर RNA आहे, हे कधी तयार होतात, या G1 फेजच्या दरम्यान तयार होत असतात. दॅट इज द फेज ऑफ सिंथेसिस ऑफ RNA. ओके, त्याच्यानंतर अजून काय तयार होतं या G1 फेजमध्ये, प्रोटीन्स तयार होतात. ओके, प्रोटीन्स तयार होतात तिथे, आणि त्याच्यानंतर जे मेम्ब्रेन्स आहे ते पण तिथे तयार होत असतात. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय होत असते, या G1 फेजमध्ये सेलची ग्रोथ होत असते, सेल ग्रोथ होत असते. त्याच्यानंतर नॉर्मल सेल फंक्शन जे आहे ते सुद्धा होत असतं या इंटरफेजमध्ये किंवा G1 फेजमध्ये. त्याच्यानंतर ऑर्गेनेल डुप्लिकेशन सुद्धा इथे होत असतं. ऑर्गेनेल जे असतात वेगवेगळे सेलमध्ये, ऑर्गेनेल्स जे असतात जसं की मायटोकॉन्ड्रिया झालं, क्लोरोप्लास्ट झालं, रायबोझोम्स झाले, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत, हे काय आहेत, ऑर्गेनेल्स आहेत सेलचे. तर यांचं सुद्धा डुप्लिकेशन होत असतं, म्हणजे काय की डबलचं प्रमाण वाढत असतं. ओके, तर हे जे सेल ऑर्गेनेल्स आहेत यांचं डुप्लिकेशन होत असतं ड्युरिंग दिस G1 फेज और फर्स्ट गॅप पिरियड और फर्स्ट ग्रोथ पिरियडच्या दरम्यान. ओके, तर या फर्स्ट फेजमध्ये सब फेजमध्ये काय होत आहे की G1 फेजमध्ये काय होत आहे की RNAचं सिंथेसिस होत आहे, प्रोटीन्सचं सिंथेसिस होत आहे, त्याच्यानंतर मेम्ब्रेन्सचं सिंथेसिस होत आहे, त्याच्यानंतर सेल ग्रोथ होत आहे, नॉर्मल सेल फंक्शन तिथे होत आहे, आणि ऑर्गेनेल्स जे आहेत त्यांचं डुप्लिकेशन होत आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड जी सब फेज आहे इंटरफेजची दॅट इज द S फेज और सिंथेसिस फेज. ओके, सेकंड जी सब फेज आहे S फेज और सिंथेसिस फेज म्हटलेलं आहे याला. नाव आता याच्यामध्ये काय होत आहे की DNAचं रेप्लिकेशन होत आहे. ओके, इन दिस S फेज पहिल्यांदा काय होत आहे की DNAचं रेप्लिकेशन होत आहे. म्हणजे काय, जो DNA जो न्यूक्लियसमध्ये जो प्रेझेंट आहे DNA त्याचं काय होत आहे, रेप्लिकेशन होत आहे. म्हणजेच काय की तसाच्या तसा दुसरा DNA तिथे तयार होतो आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, DNA रेप्लिकेशन. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ DNA डबल्स. आता रेप्लिकेशन होत आहे म्हणजेच काय की जो DNAचा अमाऊंट आहे न्यूक्लियामध्ये किंवा न्यूक्लियसमध्ये त्याचं काय होत आहे की डबल होत आहे या फेजमध्ये, दॅट इज द S फेजमध्ये. त्याच्यानंतर हिस्टोन प्रोटीन्स आर ऑल्सो सिंथेसाइज. जे हिस्टोन प्रोटीन्स असतात, ओके, क्रोमोझोम्सला किंवा DNAला लागून काय असतात, हिस्टोन प्रोटीन्स असतात. या हिस्टोन प्रोटीनला हा जो DNA आहे तो काय असतो, गुंडाळलेला असतो. ठीक आहे, तर ही जे हिस्टोन प्रोटीन्स आहे हे सुद्धा या फेजमध्ये काय होत असतात, सिंथेसाइज होत असतात. ओके, नाव इन ॲनिमल सेल सेंट्रिओल्स टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम. तर जे ॲनिमल सेल आहे याच्यामध्ये काय होत असतात की सेंट्रिओल्स हे सायटोप्लाझममध्ये जात असतात. म्हणजे क्रोमोझोम मधले जे मधातला जो पार्ट असतो त्याला काय म्हटलो आपण, सेंट्रिओल्स म्हणतो. तर हे सेंट्रिओल्स जे आहेत हे सायटोप्लाझममध्ये जातात या ड्युरिंग द S फेज और सिंथेसिस फेजमध्ये. ओके, नाव दिस इज द सेकंड सब फेज ऑफ द इंटरफेज. ओके, देन नेक्स्ट जी फेज आहे, थर्ड सब फेज आहे दॅट इज द G2 फेज और सेकंड ग्रोथ फेज. ओके, G2 फेज और सेकंड ग्रोथ फेज. तर या फेजमध्ये काय होत आहे की इट इन्व्हॉल्व सिंथेसिस ऑफ RNA. ओके, इथे सुद्धा सिंथेसिस होत आहे RNAचं, प्रोटीन्सचं अँड निडेड फॉर द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनसाठी जे RNA आणि प्रोटीन्स पाहिजे आहेत त्यांचं सिंथेसिस या G2 फेजमध्ये होते आहे. त्याच्यानंतर
सेल मे विड्रॉ फ्रॉम सेल सायकल ॲट द G1 फेज. ओके, तर या जीवन फेजपासून ही जे फेज आहे ही विड्रॉ होऊ शकते, म्हणजे निघून जाऊ शकते आणि एंटर इन द G0 फेज. ओके, त्याच्यानंतर G0 फेजमध्ये ती जाते. ओके, सेल इन G0 फेज मे री एंटर G1 फेज और मे गेट डिफरन्शिएटेड अँड बिकम परमनंट सेल. ओके, तर याच्यामधून काय होतं की आता G2 फेजमध्ये ही मध्ये काही काही सेल जातच नाही. ओके, ती परमनंटली कुठे राहतात, G1 फेजमध्येच राहतात. ओके, म्हणजे काय की G1 फेजमध्येच राहतात त्या सेल आणि ते G2 फेजमध्ये जातच नाही. त्याला काय म्हणू आपण, विड्रॉ होणे म्हणू. ओके, सेल सायकलपासून त्या ज्या सेल आहेत त्या विड्रॉ होतात, कारण की त्या फक्त G1 फेजमध्ये राहतात आणि त्यालाच काय म्हटलं जातं, G0 फेज म्हटलं जातं. ओके ना, आता हे जे सेल असतात G0 फेजमधल्या ते पुन्हा रिएंटर करतात पुन्हा G1 फेजमध्ये. ओके, G1 फेजमध्ये पुन्हा एंटर करतात किंवा ते डिफरन्शिएटेड होतात, म्हणजे काय होतात त्यांचे डिफरन्शिएशन होतं आणि ते बिकम काय होतात, परमनंट सेल बनून जातात. ओके, म्हणजे परमनंट सेल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जे डिव्हिजन होत नाही त्या सेलचं, त्याला काय म्हटलं जातं, परमनंट सेल म्हटलं जातं. ओके, तर या G0 फेजमध्ये जे सेल आहेत ते काय होतात, डिफरन्शिएट होतात आणि त्यांचं काय होतात, ते बिकम काय होतात, परमनंट सेल होतात. म्हणजे काय की त्यांचं सेल डिव्हिजन होत नाही, म्हणजेच काय की ते सेल सायकलमधून काय होतात, ते विड्रॉ होऊन जातात. ओके, म्हणजेच काय ते नेहमी करता G1 फेजमध्येच त्या सेल राहतात, त्याच्यानंतर S फेजमध्ये जात नाही आणि G2 फेजमध्ये सुद्धा जात नाही. ओके, त्यांना काय म्हटलं जातं, परमनंट सेल म्हटलं जातं, जे काय होतात की ज्यांचं डिव्हिजन होत नाही. ओके, त्याच्यानंतर आहे सेकंड जी फेज आहे सेल सायकलची, दॅट इज द M फेज और पिरियड ऑफ डिव्हिजन. ओके, जी नेक्स्ट जी फेज आहे सेल सायकलची, दॅट इज द M फेज और इट इज कॉल्ड ॲज अ पिरियड ऑफ डिव्हिजन. ओके, आता नाव M स्टँड्स फॉर मायटोसिस और मियोसिस. आता M फेज का म्हटलेला आहे याला, कारण की M कशासाठी आहे, मायटोसिससाठी आहे किंवा मियोसिससाठी आहे. ओके, तर या M फेजमध्ये दोन जे आहेत ज्या डिव्हिजन्स आहेत, टाइप्स ऑफ डिव्हिजन आहेत M फेजमध्ये, दॅट इज द मायटोसिस किंवा मियोसिस. ओके, तर या M फेजमध्ये काय होतं की इन्व्हॉल्व्स कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इंटू 2 डॉटर न्यूक्लियाय. ओके, तर कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतं की जे न्यूक्लिया आहे, ओके, त्या एक न्यूक्लियसचं डिव्हिजन कशामध्ये होतं, 2 डॉटर न्यूक्लियामध्ये होतं. ओके, म्हणजे एक न्यूक्लियसचं डिव्हिजन कशात होतं, 2 डॉटर न्यूक्लियामध्ये होतं, त्यालाच काय म्हटलं जातं, कॅरिओकायनेसिस म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर M फेज अजून इन्व्हॉल्व कशाला करते, सायटोकायनेसिसला. सायटोकायनेसिस म्हणजे काय, डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम. म्हणजे कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर सायटोकायनेसिस होत असते, म्हणजे काय, जे सायटोप्लाझम आहे त्यांचं डिव्हिजन होतं, त्याला काय म्हटलं जातं, सायटोकायनेसिस म्हटलं जातं. आणि याचाच रिझल्ट काय होतो, म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिसचं झाल्यानंतर याचा रिझल्ट होतो, दॅट इज द रिझल्टिंग इन 2 डॉटर न्यूक्लियाय. त्याच्यामुळे काय होतं, तिथे 2 डॉटर न्यूक्लियाय किंवा आपण काय म्हणू, रिझल्टिंग इन 2 डॉटर सेल, न्यूक्लियाय सेल तिथे किंवा 2 डॉटर सेल्स तिथे तयार होतात. ओके, नाउ दिस इज द M फेज और पिरियड ऑफ डिव्हिजन. ओके, तर आता ही जी डायग्राम आहे, इट ऑल रिप्रेझेंट द सेल सायकल. ही काय रिप्रेझेंट करत आहे, सेल सायकल रिप्रेझेंट करत आहे. ओके, तर इथे हे जे लाल जे आपल्याला लाल पेनाने जे काढलेलं आहे, ही काय आहे, पूर्ण इंटरफेज आहे. ओके, जी पहिली फेज आहे दॅट इज द इंटरफेज. देर आर 2 phases of cell cycle, that is the interphase and M phase. ओके, तर ही जी लाल रेष आहे ही कशाची आहे, इंटरफेजची आहे. तर इंटरफेजच्या 3 सब फेजेस आहे, दॅट इज द G1 फेज, त्याच्यानंतर S फेज अँड G2 फेज. तर G1 फेज जी आहे, ओके, सगळ्यात पहिली जी होते दॅट इज द G1 फेज, ही काय असते, 8 hours और मोरची असते. ओके, म्हणजे 8 hour पर्यंत ती राहू शकते, 8 तासापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्तही G1 फेजमध्ये जे सेल आहे ती राहू शकते. ओके, तर या G1 फेजमध्ये काय होतं की सेलची ग्रोथ होते, त्याच्यानंतर जे नॉर्मल फंक्शन आहे सेलचं ते तिथे होतं, त्याच्यानंतर जे मी सांगितलं ऑर्गेनेल्सचं काय होतं, डुप्लिकेशन होतं. ओके,
तर हे सगळं कशात होत असतं, या G1 फेजमध्ये होत असतं, जी काय आहे फर्स्ट फेज आहे इंटरफेजची. ओके, त्याच्यानंतर सेकंड जी फेज आहे दॅट इज द एस फेज. ओके, आता या एस फेजमध्ये ही जी एस फेज आहे ही किती अवर्ससाठी राहते, 6 to 8 अवर्ससाठी राहते. ओके, तर 6 ते 8 तासापर्यंत ती एस फेजमध्ये तो सेल राहत असतो. ओके, तर याच्यामध्ये मेनली एस फेजमध्ये काय होतं, जसं की डीएनएचं रेप्लिकेशन होतं. ओके, तर या एस फेजमध्ये काय होतं की डीएनएचं रेप्लिकेशन होतं, त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ डीएनए काय होतं डबल होतो, त्याच्यानंतर हिस्टोन प्रोटीन्सचं सुद्धा काय होतं तिथे सिंथेसाइज होतं या एस फेजमध्ये. ओके, त्याच्यानंतर होते दॅट इज द G2 फेज. ओके, G2 फेज किंवा त्याला काय म्हणू आपण सेकंड ग्रोथ फेज सुद्धा म्हणतो. तर ही जी G2 फेज आहे ही काय होत असते 2 to 5 अवर्ससाठी राहते, म्हणजे 2 ते 5 तासासाठी ही G2 फेज राहत असते सेलमध्ये. ओके, तर या मेनली G2 फेजमध्ये काय होत असतं की प्रोटीन्सचं सिंथेसिस होत असतं आणि RNAचं सिंथेसिस होत असतं, जे कशासाठी आहे सेल डिव्हिजनसाठी आवश्यक आहे तेवढे ते प्रोटीन्स आणि RNAचं तिथे G2 फेजमध्ये सिंथेसिस होत असतं. ओके, तर आता तुमच्या याच्यावरून लक्षात आलं असेल की या इंटरफेजमध्ये काय होत आहे, ही काय आहे प्रिपरेटरी फेज आहे. ओके, प्रिपरेटरी फेज आहे म्हणजे काय की ही लॉंगेस्ट फेज तर आहे सेल सायकलची, आणि याच्यामध्ये काय होत आहे की सेल स्वतःला कशासाठी तयार करत आहे, सेल डिव्हिजनसाठी तयार करत आहे या इंटरफेजमध्ये. ओके, त्या इंटरफेजमध्ये जो सेल आहे तो स्वतःला डिव्हिजनसाठी सेल डिव्हिजनसाठी तयार करत आहे. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे की सेल जी आहे ही काय आहे मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आपल्याला इथे दिसत आहे. ओके, त्याच्यानंतर जी सेल सायकलची नेक्स्ट फेज आहे दॅट इज द एम फेज. ओके, दॅट इज द एम फेज ऑर पिरियड ऑफ डिव्हिजन ज्याला म्हटलं जातं. ओके, तर एम स्टँड्स फॉर मायटोसिस ऑर मियोसिस. तर ही जी मायटोसिस आहे ही किती अवर्सची असते, 1 to 3 अवर्सपर्यंत, 1 ते 3 तासापर्यंत हे मायटोसिस चालतं. या मायटोसिसमध्ये अजून डिव्हिजन होतात फेजेस. दॅट इज द फर्स्ट जी फेज होते मायटोसिसमध्ये प्रोफेज होते, नेक्स्ट फेज होते दॅट इज द मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. ओके, तर प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज हे ज्या फेजेस आहे या कशात इन्व्हॉल्व्ह होतात, कॅरिओकायनेसिसमध्ये होतात. म्हणजे काय की डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इंटू 2 डॉटर न्यूक्लियाय. म्हणजे काय होतं की न्यूक्लियसचं डिव्हिजन होत आहे, म्हणजे 2 डॉटर न्यूक्लियाय तिथे तयार होत आहे, आणि त्याच्यानंतर काय होतं सायटोकायनेसिस होतं. ओके, डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम, ते सायटोप्लाझम असतं जे सेलमधलं त्याचं डिव्हिजन होतं, आणि रिझल्ट काय होतं की 2 डॉटर सेल्स इथे तयार झालेल्या आहेत. ओके, तर कॅरिओकायनेसिस इथे होत आहे, त्याच्यानंतर काय होत आहे सायटोकायनेसिस होत आहे, आणि त्याचा रिझल्ट काय होत आहे की 2 डॉटर सेल्स जे आहेत हे पुन्हा तिथे तयार झालेले आहेत. ओके, आता या डॉटर सेल पुन्हा काय जातील G1 फेजमध्ये जातील, दॅट इज द इंटरफेजमध्ये जातील. G1 फेज, एस फेज, G2 फेज, आणि पुन्हा ते डॉटर सेल्सचं पुन्हा एम फेजमध्ये जाईल, मायटोसिस होईल किंवा मियोसिस होईल, आणि पुन्हा काय होतील अजून 2 डॉटर सेल्स तिथे तयार होतील. तर अशी ही सेल सायकल आहे, ही सेल सायकल कंटिन्युअसली सुरू राहत असते. ओके, फक्त एक्सेप्शन कोणते आहे की काही काही जे सेल्स आहेत जे परमनंट सेल असतात, ज्यांचं काय होतं डिव्हिजन होत नाही, त्या तिथे काय दिसतं आपल्याला की ह्या ज्या सेल्स आहेत, ज्या परमनंट सेल आहेत, ते काय होतात की सेल सायकलपासून विड्रॉ होतात, म्हणजेच काय की त्या G1 फेजमध्येच राहतात, आणि G1 फेजमधून कुठे जातात G0 फेजमध्ये जातात, आणि G0 फेज पुन्हा एंटर कशात करतात G1 फेजमध्ये. आता G0 फेजमध्ये गेल्यावर म्हणजेच काय की तिथे काय होतं त्यांचं डिव्हिजन होत नाही, आणि त्यांचं डिफरेन्शिएशन होतं, आणि ती सेल काय होऊन जाते परमनंट सेल होऊन जाते. ओके, तर असं ही जी आहे ही सेल सायकल सुरू राहते. ओके, नाउ इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन आपण पाहू. थँक्यू.